ऋषी तुम्हारा मजवरी करी कृपा दे पदांबुजी थारा करी द्वय करी पूजा वाक पुष्पार्चनाची जय जय प्रभुराया आरती अंतराची स्तवन करीन तुझे तोष होईल स्वामी जन्मुनी ऋषी वंशी वास सह्याद्री धामी उभय नट नटोनी मानवी वेशधारी विहरण करिताये गौतमी तटतीरी पंचकृष्णं प्रणम्यादो लीला विग्रहधारिणम् पवित्रं अदहन्तारं चित्परं केवलं विभुं चित्परं केवलं विभुं चित्परं केवलं विभुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। गेल्या 28 वर्षापासून ज्ञान प्रबोधनाचा आणि नामस्मरणाचा एक अपूर्व अशा प्रकारचा सोहळा या निमित्ताने संपन्न होत असलेली अपूर्व धर्मवार्ता, ज्या पवित्र अशा प्रांगणामध्ये आपण अनेक वर्षापासून श्रवण करत आहोत, अशा आपल्या गावातील आराध्य दैवत असलेलं ते या मंदिरातील अधिष्ठान सर्वप्रथम श्री दत्तात्रेय प्रभूंना या ठिकाणी दंडवत प्रणाम करूयात। या गावामध्ये आतापर्यंत या गावाला एक फार मोठी परंपरा आहे। आतापर्यंत अनेक थोर थोर आचार्यगण त्यांनी या गावामध्ये राहून तपसाधना केलेली आहे। असे जे आचार्य आहेत त्या आचार्यांचं या ठिकाणी स्मरण आपण करूयात आणि आजच्या या धर्मवार्तेला सुरुवात करण्याआधी तुम्हा आम्हा सर्वांच्या धर्मरूप जीवनाला धर्माधार म्हणून ज्यांनी एक आचाराची आणि विचाराची कूपकाठी आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये साकार केलेली आहे, असे या मंदिराचे संचालक, महानुभाव पंथामध्ये श्री चक्रधर गुरुकुल आणि या गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून फार महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली। जबाबदारी त्यांनी सांभाळली हा एक भाग वेगळा, परंतु आपल्या कार्यकाळामध्ये पुढील 50 वर्ष आठवण राहील अशा प्रकारची पक्की वास्तू गुरुकुळाची, ज्या बाबांच्या महत् प्रयासाने ती वास्तू उभारल्या गेली, असे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बाबाजींना सुद्धा मी दंडवत प्रणाम करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले की ज्यांचा संपूर्ण कालखंड परमार्गाच्या सेवेमध्ये व्यतीत झालेला आहे। माझा फार संबंध नाही आला, परंतु काही महिने परमार्गामध्ये राहत असताना
त्यांनी केलेली जी परमार्गाची सेवा आहे मी त्या वेळेला पाहत होतो. कुठल्याही प्रकारचं मोठेपण नाही, मी परमार्गामध्ये सगळ्यात ज्येष्ठ आहे आणि मग मी पत्रवाळी का उचलायची, मी बाकीच्या गोष्टी का म्हणून करायच्या. खरं तर आम्हाला आमच्या ईश्वराने इथली सेवा किती महत्वाची आहे आणि या सेवेचं महत्व ज्यांना कळतं ते इथं वावरत असताना त्याला काम कधीच म्हणत नाही, त्याला सेवा म्हणतात. ही परमार्गाची सेवा. आणि अशी परमार्गाची सेवा ज्यांनी आतापर्यंत केलेली आहे असे आदरणीय श्रद्धेय वयोवृद्ध असलेले आदरणीय श्री आम्ही तर सर्वजण त्यांना अण्णा म्हणत होतो असे बाळकृष्ण दादाजी भोजने, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री विठलगावकर बाबाजी, सूत्रसंचालकांनी प्रसाद सेवेचा विषय निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांच्या प्रकाशनाची आपल्याला आठवण येते की ज्यांनी एक प्रसाद सेवा, आपल्याला फक्त सूत्रपाठातली प्रसाद सेवा माहिती होती, परंतु विस्ताराने आणि ज्यांच्या महत् प्रयासाने, कारण श्री ब्रह्मविद्या संशोधन समितीमध्ये त्यांचा सुद्धा फार महत्वाचा वाटा आहे, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री नितीनराज दादाजी महानुभाव, त्यांच्या समवेत असलेले श्री शरद मुनी दादाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्री वाळुजकर बाबाजी कपाटे, पूजनीय श्री शेखर मुनी महानुभाव, श्रद्धेय श्री सागर मुनी महानुभाव, आपल्या सर्वांना परिचित असलेले की ज्यांची सारखी धावपळ सुरू असते असे आमचे सन्मित्र श्री गोपाल दादाजी, आणि खऱ्या अर्थाने की ज्यांनी आपल्या या धर्मरूप अवसराला एक स्नेहाची भेट दिलेली आहे. आपण भेटायला जातो, परंतु भेटायच्या पाठीमागं काहीतरी हेतू असतो. आजारी माणसाला भेटायला जायचं म्हटल्यानंतर एकतर भीतीपोटी जात असतो. ते आपल्याला पाहायला आले होते आणि आपण जर गेलो नाही तर मग ते आपल्यावर नाराज होतील, आपलं नातं बिघडेल. रिकाम्या हाताने कसं काय जायचं, त्यांनी येताना 1 किलो सफरचंद आणले होते, मग आता आपण घेऊन जाताना दुसरं फळ घेऊन गेलं पाहिजे, काहीतरी 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा कसा चालेल. सांसारिक जीवनामध्ये भेटी होतात, परंतु त्या भेटीमध्ये कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो. दैवराहाटीचा साधक ज्या वेळेला एकमेकाला जेव्हा भेटतो ना, तर तुमच्या भेटीत देव भेटे, अनेक पाडाचे गोमटे, नवनीत लाभे अवसटे परशास्त्राचे. अशा हेतूने ज्यांची निष्काम या ठिकाणी आपल्या सर्वांना भेट झालेली आहे असे श्री क्षेत्र जाळीचा देव निवासी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री बाबाजी, या मंदिराचं उपस्थित असलेल्या सर्व पूजनीय तपोनिधी माता आणि सशब्द भावनेने जमलेले आपण सर्वच बंधूंनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात. भाग्य यासाठी आहे की परंपरेचा वारसा ज्या गावाला लाभलेला आहे तर त्या गावातील आपण सर्वजण नागरिक आहोत. दैवराहाटीच्या हेतूने जर विचार जर केला तर त्या गावातील आपण सर्वजण साधक आहोत. महिला वर्गाकडे पाहत असताना तुम्ही सर्वजण, म्हणजे बऱ्याचशा महिलांचं हे सासर असलं पाहिजे, तुमचं माहेर वेगळं आहे. काही महिलांना आपल्या सासरी महानुभाव पंथ नेमका काय आहे हे सुद्धा माहिती नसावं, पण या गावामध्ये आल्यानंतर त्यांना माहिती झाली इथे दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरात आल्यानंतर ईश्वर धर्म हा नेमका कशा पद्धतीने असतो, आतापर्यंत जे आपण करत आलो तो नेमका प्रकार काय होता, आणि तिथून तुम्हाला जी आवडी निर्माण झाली, तुम्हाला धर्म कळाला, जीवनाचं तुमचं ध्येय तुम्हाला कळालं. बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असते, जिज्ञासा असते,
परंतु संयोग नसतो. एखादा साधक भेटावा, एखादे अधिकरण भेटावे, एखादा नामधारक भेटावा, अशा पद्धतीचा संयोग त्यांनी जोडलेला नसतो आणि त्याच्यामुळे इच्छा असूनही त्याची भेट होत नाही. पंजाब प्रांतामध्ये जर आपण जर गेलात तर तिथल्या लोकांना फार मोठी तळमळ आहे, जिज्ञासा आहे. पण आचरणशील असलेला साधक, त्यासोबतच ब्रह्मविद्येमध्ये निपुण असलेले साधक तिथेही आहेत, परंतु त्यांची भेट त्यांना मात्र दुर्मिळ असते. कधीतरी एखाद्या कार्याच्या प्रसंगी त्यांना भेट होते आणि मग त्या थोड्याशा वेळात आपल्याला जेवढं काही प्राप्त करता येईल तेवढं ते करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या अर्थाने आपण सर्वजण भाग्यवान आहोत की अशा या गावामध्ये आपण सर्वजण आपली धर्मसाधना अविरतपणे आचरण करत असतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार धारण केला. परमेश्वराचा मूळ हेतू आहे तो म्हणजे जीवांचं उद्धरण करण्याचा. ज्यांचा अधिकार घडलेला आहे, कोणाचा दर्शनाचा अधिकार आहे, कोणाचा स्पर्शनाचा अधिकार आहे, कोणाचा संभाषणाचा अधिकार आहे, कोणाची योग्यता एवढी थोर आहे की प्रत्यक्ष सन्निधान देऊन आपल्या प्रयत्नाने त्याचे जे अनाधिकार आहेत ते अनाधिकार नासावेत, ते दूर करावेत. आचार्य श्री नागदेवाचार्यांसारखं एक साधक आम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळतात की स्वामी धाववीती पववीती झुंजवीती दरेदर कुठे बुजवीती उंच टेके अस्तितीने तिये समस्थळे करविती एका जीवा लागे. परमेश्वराचा अवतार होतो तो जीवांचं उद्धरण करण्यासाठी. काहीतरी मागचा अधिकार असतो आणि मग या जन्मी आपल्याला तो परमेश्वर कळतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केला आणि या महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 वर्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी थांबलेले आहेत. येथेच्या अर्थवंत जीवालागी या महाराष्ट्रातला बराचसा भाग सर्वज्ञांनी आपल्या श्रीचरणाने तो पावन केलेला आहे, तो पुनीत केलेला आहे. अगदी एखाद्या गावामध्ये एखादा जरी जीव असला आणि त्याची जर काही कणव असेल, त्याचा जर कुठला जर अधिकार जर असेल, तर स्वामी त्यासाठी सुद्धा तिथपर्यंत गेलेले आहेत आणि त्याच्या अधिकारानुरूप जशी त्याची योग्यता असेल त्या पद्धतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्याला दिलेलं आहे. स्वामी महाराष्ट्रामध्ये आले. जे कणवेचे जीव होते, जे अर्थवंत जीव होते की ज्यांची मागची काही कणव होती, त्यांना परमेश्वराने दिलं. आता पुढील जीवांची कणव आहे आणि म्हणून स्वामी उत्तरापंथे निघून गेले. जात असताना आम्हाला विधी सांगून गेले. असन्निधान धर्म जिज्ञासागा. आतापर्यंत आमचं सन्निधान होतं, परंतु आता असन्निधानामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने येथे वर्तन करायचं आहे. तुम्ही गावाला जाता आणि घरामध्ये तुमचे लहान मुलं असतात. आई आपल्या मुलांना सल्ले देत असते, बाळा 1 तासासाठी चालली, घरामध्ये थांब, बाहेर जर गेला तर दरवाजा लावून घे, भूक जर लागली तर तिथं बरोबर ठेवलेलं आहे ते खाऊन घे. त्याला सल्ला तिथे देत असते की माझ्या अनुपस्थितीमध्ये तुला कशा पद्धतीने वर्तन करायचं आहे. आमच्या साधनदात्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा उत्तरापंथे जात असताना आम्हाला काही महत्वाची विधी देवाने सांगितलेले आहे. परमेश्वराचं प्रत्यक्ष सन्निधान प्राप्त व्हावं एवढा अधिकार आपला कोणाचाच नाही. आणि म्हणून असन्निधानामध्ये आता आम्हाला परमेश्वर समजलेला आहे. तो आत्ताच कळाला का? नाही, या आधी सुद्धा आम्हाला कळाला असेल, परंतु देवानी जे अनुकरण करायला सांगितलं
ते अनुकरण आम्ही केलं नसेल आणि म्हणून पुन्हा एकदा आम्हाला या पंचमहाभूताच्या देहामध्ये येथे या जीवाला समाविष्ट करून पुन्हा आम्हाला त्या परमेश्वराचं ज्ञान येथे प्राप्त होत आहे. खरं तर हा आमचा अनाधिकार आहे. देवाचं सन्निधान आम्ही जोडू नाही शकलो. देवाच्या सन्निधानामध्ये असणारे भक्तजन एवढे भाग्यवंत होते. मग तिथले काय फक्त ज्ञानीच भाग्यवंत होते काय? तिथले काय जे प्रेमी भक्त आहेत तेच भाग्यवंत होते का? नाही. अगदी आमच्या म्हणजे लीळा चरित्रामध्ये जे काही आम्हाला पात्र पाहायला मिळतात की ज्या पात्रांकडे बघितल्यानंतर जसं बाईसांचा भाचा आहे त्याचं नाव मार्कंड. अगदी तशाही पद्धतीचा जरी एखादा साधक असला पण आपल्याही पेक्षा त्याचं फार मोठं भाग्य आहे. काही जरी असलं तरी प्रत्यक्ष परमेश्वराचं सन्निधान त्यांना तेथे प्राप्त झालेलं आहे. आपण अभागी आहोत, परमेश्वराचं सन्निधान प्राप्त करू शकलो नाही. आणि म्हणून आता असन्निधानामध्ये सूत्रसंचालन करत असताना दरवर्षी सूत्रसंचालन करत असतात असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री दादाजी त्यांनी आपल्याला सांगितलं की या असन्निधान धर्मामध्ये आम्हाला 4 साधन सांगितले: स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक. आता तुम्हाला परमेश्वर जर प्राप्त जर करायचा जर असेल ना तर ही व्यवस्था परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी येथे निर्माण करून ठेवलेली आहे. स्थानाच्या ठिकाणी असलेलं जे सामर्थ्य आहे, प्रसादाच्या ठिकाणी असलेलं जे सामर्थ्य आहे ते केवळ आपल्यालाच परमेश्वराने तेथे ते समाविष्ट करून ठेवलेलं आहे की प्रत्यक्ष परमेश्वराचं जरी सन्निधान नसेल परंतु आता या साधनांच्या माध्यमातून का होईना परंतु आपण आपला अधिकार घडवून नाही आज परंतु उद्या मात्र त्या साधनदात्याला मला प्राप्त करता आलं पाहिजे. परमेश्वराने काही विधी विहित केले. ब्रह्मविद्याशास्त्राचं तुम्ही सर्वजण अवलोकन करतात. बाबांची जी कुपकाठी आपल्याला लाभत आहे ती फक्त सहवासाचीच कुपकाठी नाही तर शास्त्राची सुद्धा कुपकाठी आपल्याला लाभते. मग पोथी असते, प्रवचन असतं, या माध्यमातून बाबा सततपणे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि सांगवी गाव म्हटल्यानंतर येथे बरेचसे जे साधक वर्ग आहे तो साधक वर्गाला ब्रह्मविद्याशास्त्राची त्याची जवळीक आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की देवाने नित्यविधी सांगितले, देवाने निमित्त विधी सांगितले. नित्यविधीमध्ये सुद्धा 7 नित्यविधी सांगत असताना देवाने शेवटचा जो विधी सांगितला तो म्हणजे प्रसाद सेवा सांगितला. अटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, निद्रा आणि प्रसाद सेवा. निमित्त विधी सांगितला देवाने संग, सांगात, भेट आणि शुश्रूषा. आता असन्निधानामध्ये आपल्याला याचं काय करायचं आहे की आचरण करायचं आहे. जी साधना आहे तर या साधनेने आपल्याला आपलं जे धर्मरूप जीवन आहे तर ते साकार करायचं आहे. नित्यविधी सांगत असताना देवाने शेवटचा विधी सांगितला आणि तो म्हणजे प्रसाद सेवा. पत्रिकेमध्ये सगळ्यात वरचं नाव आपलं जर असेल तर आपल्याला खूप आनंद वाटतो. सगळ्यात पहिल्यांदा नाव कोणाचं आलं? माझं नाव आलं. एखादी पत्रिका आली की पहिल्यांदा नाव तर माहिती असतं की आपलं टाकलेलं असणार परंतु नेमकं कुठे टाकलं आणि मग त्याच्यावर आपलं कळतं की त्यांचं माझं किती स्नेह आहे, मी त्यांच्या किती जवळचा आहे. आणि एखाद्या वेळेला जर त्या पत्रिकेमध्ये जर नाव जर खाली जर असेल तर आपण म्हणतो टाकून काय, खालीच तर टाकलं, न गेलेलं चांगलं. देवाने विधी सांगत असताना बाकीचे विधी आधी सांगितले आणि शेवटचा जो महत्वाचा विधी आहे तो मात्र शेवटी सांगितला. कारण इतर विधींपेक्षा हा जो विधी आहे तर हा श्रेष्ठ विधी आहे. 9व्या वृत्तीमध्ये आधी देवता सांगितल्या
आणि नंतर मात्र परमेश्वर सांगितला. आणि म्हणून आम्ही अर्थ लावताना अशा पद्धतीने त्याची व्याख्या करतो की अन्याची व्यावृत्ती केली विना पर प्रतिष्ठा होत नाही, आणि म्हणून पुन्हा अन्य व्यावृत्ती प्रकरण निरोप केले. देवाने आधी देवता सांगितल्या, नंतर परमेश्वर सांगितला. 7 नित्यविधीमध्ये सगळ्यात महत्वाचा साधकाचा विधी तो कोणता, तर प्रसाद सेवा. हा विधी अत्यंत महत्वाचा आहे. आता प्रसादाची व्याख्या करावी एवढे काय तुम्ही नवीन नाहीत, कारण बाबांनी तुम्हाला खूप तयारी बाबांनी तुमची करवलेली आहे. इथे जो विषय चालू आहे तो म्हणजे थोड्या वेळापूर्वी घेतलेल्या प्रसादाचा विषय इथे सुरू नाही. थोड्या वेळापूर्वी आपण प्रसाद घेतला, तो नुसता प्रसादच नव्हता, तर तो महाप्रसाद होता. खिचडी होती, कढी होती, ही आपण खाल्ली. पण आता इथं मात्र त्या प्रसादाचा विषय इथे सुरू नाही. तुम्ही मंदिरात गेल्यानंतर बाबा एखादं फळ आपल्याला प्रसन्नतेने देतात, इथे त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही. कारण आम्ही एवढे हुशार असतो, बाबांना देण्याची प्रवृत्ती जरी नसेल तर बाबांना म्हणतो, बाबा ते फळ आहे, देता का प्रसाद म्हणून. आणि बाबांची इच्छा आहे का नाही आहे त्याचा काही विचार करत नाही. बरं, काही माझ्यासारखे असे हुशार असतात ना, एखादं सफरचंद पडलेले आणि एखादा चिकू पडलेला आहे. आता बाबांची झाली इच्छा, बाबांनी दिला मला चिकू हातामध्ये. बाबांना म्हणतो, बाबा काय एवढंसं फळ दिलं, तर सफरचंद पडलं, ते द्या ना, हे तुमचं तुम्हाला वापस घ्या. द्यायचं असेल तर मला सफरचंद द्या. येथे आपल्याला त्या प्रसादाबद्दलही चिंतन करायचं नाही. हा जो विषय आहे हा विषय इतका महत्वाचा आहे. मी तरी म्हणतो की याच्याशिवाय आपलं जे उद्धरण आहे ते तीव्र गतीने होऊ शकत नाही. कारण आम्हाला मागचं ज्ञान नाही. आणि स्वामींनी सुद्धा सांगितलं की जीवाला मागचं ज्ञान नाही. आणि मागच्या जन्माचं त्याला जर ज्ञान जर करून जर दिलं तर तो क्षणभर सुद्धा येथे थांबणार नाही. तो स्वतः हातामध्ये सुरी घेऊन पोटामध्ये खुपसेल. तो म्हणेल की मला ऐकायचंही नाही आणि मला ते बघायचं नाही, की अशा प्रकारचं वर्तन आपण सर्वांनी मागे केलेलं आहे. त्याचं ज्ञान आपल्याला नाही, तेच चांगलं. परंतु या मागच्या जन्मांमध्ये अशी काही अयोग्यता आपण निर्माण करून ठेवलेली आहे. अधिकार आपला चांगला आहे, पण कुठेतरी एखादी अयोग्यता अशी जोडून ठेवली की तो अडथळा असल्यामुळे पुढे मात्र सरकू शकत नाही. तुम्ही सर्वजण अभ्यासू वर्ग आहात, तुम्हाला माहिती असेल, एखाद्याची इच्छा असते की बाबा मला सूत्रपाठ आपल्याकडनं घोकायचं आहे. बाबा सांगतात की या सकाळी तुम्ही गेला, देवाला विडा केला, बाबांना तुम्ही विडा दिला, 2 दंडवत घातले. मग बाबांनी तुम्हाला पूर्वी प्रकरण निरूपण केलं. बाबांनी सांगितलं, बघा हे पूर्वी तुम्हाला मी सांगत आहे, उद्या येताना सर्वांनी पाठांतर करून आणा. आपण घरी जातो. घरी गेल्यानंतर असतात ज्यांना खरोखरच आवड आहे, ते घरी सुद्धा बसून अगदी आर्ततेने पाठांतर करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कितीही जरी पाठांतर केलं तर ते पाठांतर होतच नाही. आल्यासारखं वाटतं, त्याच्यानंतर पुन्हा आपण विसरून जातो. सूत्रसंचालकांनी सांगितलं की हे जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे तर हे कसं आहे की हे कापूरवत आहे, आल्यासारखं वाटतं. पण नंतर बाबा म्हटले, म्हणा काय म्हणा, सगळं गेलं वाहून, सगळं गेलं विसरून. असे होते ना, जे घोग घेणारे आहेत त्यांना माहिती, घरून निघताना तर पाठांतर असतं, पण तिथं गेलं मग बाबा मला तुमची भीती वाटते. बाबांची भीती नाही, आपला अनाधिकार आहे. नाही आपण तेवढी जोड ठेवली आणि आपला कुठेतरी अप्रयत्न देखील आहे. असे असंख्य दोष जीवाच्या ठिकाणी आहे. आणि ब्रह्मविद्याशास्त्र सुद्धा असं सांगतं की 62,500 दोष हे जीवाच्या ठिकाणी आहेत, की जो प्रतिदिनी काय करत असतो, कमवत असतो. तो एका जागी जरी बसला तरी ते दोष त्याला घडतातच. नाही घडत असा प्रकार नाही, ते त्याच्याकडनं घडतात. सांगा बरं, किती मोठं गाठोडं आपण निर्माण करून ठेवलं. त्याचा काय नाश असं
एखाद्या अन्नदानाची क्रिया केली म्हणून त्याचा सगळा नाश होईल का बरं लगेच? तुम्ही एखादं पारायण केलं म्हणून लगेच काय त्याचा पूर्ण नाश होईल का बरं? नाही होणार त्याचा नाश. जसं तुम्ही गोळा केलेला आहे ना, अगदी तशा पद्धतीने प्रयत्नपूर्वक देवाने सांगितलेला जो विधी आहे तर त्या विधीचं अनुकरण करावं लागेल. तेव्हाच कुठे त्याचा नाश होईल, तेव्हाच कुठे हा जो जीव आहे हा जीव सुचिरभूत होईल आणि मग खऱ्या अर्थाने तो आता इकडची जी त्याची जी योग्यता आहे तर त्या योग्यतेला तिकडे तो त्याच्या प्रवासाला तो सुरुवात करू शकतो. देवाने अटन सांगितलं. आता पोथीमध्ये तुमचे विषय झालेले आहेत आणि म्हणून मी थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने फक्त मांडतो. देवाने अटन सांगितलं. पहिला विधी नित्यविधी मधला कोणता आहे? अटन विधी सांगितला. मला सांगा बरं, आपण अटन करू शकतो का? आता जर बाबा म्हटले की उद्यापासून सर्वांनी अटनाला जायचं, जाऊ शकतो का आपण अटनाला? आपण नाही जाऊ शकत. ते म्हणाला आम्ही फिरायला जातो. फिरायला जाणं म्हणजे अटन नाही, ती आपली पळवाट असते. बाबांनी सांगितलं विजन करा. विजनाला आपण जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. अनुसरलेला साधकांचा प्रश्नच नाही, कारण त्यांनी ते देह ईश्वराला समर्पित केले आणि त्या साधनेसाठीच त्यांनी समर्पित केलेला आहे. प्रश्न आहे आपला, करू शकतो का? अटनही करू शकत नाही, विजनही करू शकत नाही. बाबांनी जर सांगितलं भिक्षा मागा, म्हणाल बाबा भालोदमध्ये जाऊन भिक्षा मागू, पण सांगलीमध्ये जर भिक्षा जर म्हणत असाल तर शक्य नाही होणार आमच्याकडनं. आम्हाला किती जरी तुम्ही सांगितलं भालोदमध्ये झोळी घेऊन आणि भिक्षा न दीक्षा येता, ते शक्यच नाही आमच्याकडनं. भिक्षा जर म्हटली तर ती होणार नाही. हा, भोजन सांगितलं तर भोजन करू शकतो, त्याच्याबद्दल अडचण नाही. पण हे भोजन मात्र वेगळ्या पद्धतीचं आहे. कांदा वाढ रे, लोणचं विसरला का तर लोणचं वाढ, अशा प्रकारचं भोजन नाही सांगितलं ना. हे भिक्षा मागणाऱ्यालाही माहिती नसतं. मी ईश्वर शोधनीच्या निमित्ताने गेलेलो आहे आणि माझ्या झोळीमध्ये मला काय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माहिती नसतं. आपण विचारतो आज काय पंक्तीला? खिचडी केली का? बाबा माझी आवडती खिचडी, काही हरकत नाही. माहिती झालं ना आधी. परंतु भिक्षा मागणाऱ्या साधकाला कुठे माहिती असतं की कोणाच्या घरी आज कुठला पदार्थ आहे आणि खऱ्या अर्थाने ते भोजन. देवानी सांगितलं स्मरण. बाबाही आम्हाला सांगतात की स्मरणाला वेळ द्या, स्मरणाशिवाय आपलं उद्धरण होणार नाही, स्मरणाशिवाय आपली योग्यता होणार नाही. आम्ही फक्त हो हो म्हणतो, परंतु स्मरणाला मात्र वेळ देऊ शकत नाही. मार्गशीर्ष महिन्यामध्ये थोडंफार आम्ही करतो, चुकी तुमची पण नाही, कारण हा संसारच अशा पद्धतीचा आहे की संसारामध्ये वावरत असताना आपण इकडे कितीही जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी संसार म्हणतो ये इकडे, आणि संसार आपल्याला काय करतो की तो खेचत असतो, तो नात्यांमध्ये खेचत असतो, तो मोहामध्ये खेचत असतो. ते त्याचं कामच आहे. मग आता भिक्षा सांगितली, भोजन सांगितलं, स्मरण सांगितलं, निद्रा. निद्रा तर आम्ही रोज घेतो, त्याच्याबद्दल अडचणच नाही. पण देवाने अशी निद्रा नाही घ्यायला सांगितली ना. तुम्ही असं ठरवा, बाबा हे उगीच लावलं तुम्ही, काही थंडी वगैरे आम्हाला वाजत नाही. 7 दिवस आपला कार्यक्रम असतो, 7 दिवस आम्ही आता येथेच झोपत जाऊ. आम्ही याच्यावरच, आम्हाला काही गाठी नको, काहीच नको, पांघरायला काही नको. अशी निद्रा होईल का बरं आपल्याकडनं? आपण तासभर थांबू, म्हणू बाबा दंडवत तुम्हाला, आम्ही जातो आमच्या घरी, तिकडं आम्ही निद्रा घेतो, परंतु इथं काय आम्ही निद्रा आता घेत नाही. परंतु तुम्हा आम्हा सर्वांसाठी देवाने शेवटचा जो विधी सांगितला तो म्हणजे प्रसाद सेवा. हा प्रसाद सेवा विधी येथीच्या वेदवंतापासून तर येथीच्या ज्ञानियापर्यंत, अगदी प्रेमियापर्यंत हा विधी देवाने सांगून ठेवलेला आहे, जो सहज सर्वांना होण्यासारखा आहे. एर जे विधी आहे तर या एर विधीला काळाचं नामकत्व आहे, वेळेचं बंधन आहे. स्थळ, काळ, परत्वे हे सर्व विधी तिथे केले जातात. प्रसाद सेवेला मात्र स्थळ, काळ याचं कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही. ज्याही वेळेला अंतकरणापासून वाटेल की बास मला आता देवाची प्रसाद सेवा मला आठवायची,
त्यावेळेला बसल्या जागी त्या प्रसाद सेवेचं चिंतन करू शकतो. सूत्रपाठातली प्रसाद सेवा माहिती आहे. ती प्रसाद सेवा वाचन करत असताना फार वेळ नाही लागत. फार झालं तर 6 मिनिटं तुम्ही कितीही जरी स्थिर पद्धतीने वाचली तरी सुद्धा, पण ती प्रसाद सेवा होणं गरजेचं आहे. आणि आमच्या साधनदात्याने असन्निधान धर्मामध्ये हा सर्वात महत्वाचा विधी आम्हाला सांगितलेला आहे. प्रसाद सेवा. तुम्ही याही अर्थाने भाग्यवान आहात की तुम्हाला आषाढी पौर्णिमा असेल किंवा महाशिवरात्र असेल किंवा मग नवरात्रीचा कालखंड जो असतो आपला त्या कालखंडामध्ये असेल किंवा प्रतिदिनी असेल, मंदिरात आल्यानंतर तुम्हाला वस्त्रप्रसाद वंदन करायला मिळतात. आपण करतो का नाही करत? करतो ना आपण. किती असतात बरं प्रसाद जोड? आपल्या मंदिरात किती एकूण प्रसाद जोड? कोण सांगू शकतं? नाही, फक्त नामधारकाने सांगायचं. आपल्या मंदिरात एकूण प्रसाद जोड किती आहेत? किती आहे? 17. बाबा बरोबर आहे? 17 सांगितले मला. जास्त आहे. नाही ना, मग कसं जमेल आपल्याला? जे गेल्या अनेक वर्षापासून वस्त्रप्रसाद आपण वंदन करतो आणि ते वस्त्रप्रसाद माझ्या गावात माझ्या मंदिरात किती आहेत हे जर आपल्याला जर माहिती नसेल तर त्याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल ना. 21 आहेत बाबा. आता लक्षात ठेवा किती आहेत? 21 आहेत. लक्षात ठेवण्याची गरजच नाही, एवढा शुभ आकडा. किती? 21. मला सांगा बरं, तुमच्या घरात देवारा आहे? विशेष असतील ना देवाऱ्यात? भरपूर असतात की नाही आपल्याकडे? अख्खा देवारा आपला भरलेला असतो की नाही? मग तुमच्या देवाऱ्यामध्ये एकूण विशेष किती? काय हरकत नाही ना सांगायला. तुम्ही रोज स्नान घालतात, तुम्ही रोज देवपूजा करतात, मग माझ्या देवाऱ्यामध्ये एकूण विशेष किती आहेत? किती जणांना आठवतं? आठवतंय सगळ्यांना? वा वा. आणि तुम्ही सांगलीच्या बाबांच्या सन्निधानामध्ये तुम्ही आहात त्याच्यामुळे. नाही तर बऱ्याच जणांना असं होतं, मग इथून बसून मग विचार करतात, तिथं 3 होते, इथं 2 होते, इथं 1 होता. मग म्हणतात नाही 8च भरले. मग म्हणतात नाही तो 1 राहिला, मग 9 झाले. मग म्हणतात नाही मला पुन्हा 1 आठवला की जो माझ्यासोबत असतो 10 झाले. अशी आपली अवस्था असते. खरं तर हे आपलं साधन आहे. प्रसाद सेवा फक्त वस्त्रप्रसादालाच प्रसाद सेवा म्हणावी का? प्रसाद सेवा फक्त वस्त्रप्रसादालाच प्रसाद म्हणावे का? तुमच्या घरातील जी देवपूजा आहे ती सुद्धा प्रसाद रूपच आहे. परंतु तो विशेष तुम्हाला तुमच्या श्री गुरूंनी प्रसन्नतेने दिलेला असावा. तुमचे जे निमित्त आहेत त्या निमित्ताने तुम्हाला अगदी प्रसन्नतेने तो प्रसाद, तो विशेष तुम्हाला दिलेला असावा. ज्यांच्याकडे प्रसाद नाही पण श्री गुरूंनी दिलेला एखादा विशेष आहे तर तो सुद्धा त्याच्यासाठी प्रसादच आहे. इथे प्रसन्नता फार महत्वाची आहे. विशेष कोणता दिला हे महत्वाचं नाही. आपण उपदेश घेतो आणि आधीच सांगतो बाबा मी तुमचा उपदेश घेईन, पण मला मूर्त द्याल तर मी घेतो, नाही तर मी काही घेणार नाही. नाही तर मग बाबा मला आसन चिन्हस्थळी जर देणार असाल तर मी उपदेश घेईन, नाही तर मी काय उपदेश घेणार नाही. बाबाही म्हणतात मग जो कोणी दिल त्याच्याकडे जा आणि घे, असं नाही. त्यांनी विशेष कोणत्या अवताराचा दिला हे महत्वाचं नाही, आकाराने कसा दिला ते देखील महत्वाचं नाही. त्यांनी देताना प्रसन्नतेने तो दिला. त्यांची जी प्रसन्नता आहे खऱ्या अर्थाने ती प्रसाद रूप आहे. आणि ती जी प्रसाद रूपता आहे त्या ठिकाणी ती भावना व्यक्त केल्यानंतर खरोखरच तिथली जी कृपाशक्ती आहे विशेषाच्या ठिकाणी, जसं ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलं की त्याच्या 2 अवस्था आहेत, उजरंबे आणि दडपे.
प्रसन्नतेने जर दिलेला जर असेल तर खरोखरच त्याचा उज्रंभ होणार आहे. आणि असा विशेष वंदन केल्याने खऱ्या अर्थाने तुमची योग्यता होणार आहे. तो गोवर्धन पर्वताचा जरी विशेष असला तरी हरकत नाही. जर प्रसन्नतेने जर दिलेला आहे आणि आपणही त्याच आत्मीयतेने जर त्याची जर प्रसाद सेवा जर करत जर असलो तर त्या विशेषामध्ये सुद्धा ती महत्वाची शक्ती आहे आणि तिचा उज्रंभ नक्कीच तेथे होणार आहे. परंतु प्राप्त परिस्थितीचं अवलोकन करत असताना आमचा जो नामधारक आहे, या नामधारकाला प्रसाद सेवेचं जे महत्व समजायला पाहिजे, प्रसाद सेवेचं महत्व जे त्याला कळायला पाहिजे, तो कधी समजूनच घेत नाही. देणारे आहेत पण घेणारे मात्र घ्यायला तयार नाही. आणि मग आम्हाला बऱ्याच ठिकाणी देवपूजा खुणावू लागतात, विशेष खुणावू लागतात. वस्त्रप्रसाद नाही म्हणून मग आम्ही बाजारातून एखादा वस्त्रप्रसाद विकत घेतो आणि घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये ठेवतो. असे तुम्ही 50 जोड जरी आणले विकत आणि ते तुम्ही कितीही जरी वंदन केले, मी अगदी जबाबदारीने सांगतो की त्याचा कुठलाही फायदा तुम्हाला होऊ शकत नाही. वंदन केलं नक्कीच तुम्हाला त्याचं समाधान आहे, परंतु तेने करून तुमचा जो अधिकार घडायला पाहिजे, तुमची जी योग्यता घडायला पाहिजे, ती योग्यता मात्र अशा पद्धतीने घडू शकत नाही. उचलून आणलेले विशेष गोवर्धनला गेलं म्हणजे मग माहूरला गेलं म्हणजे मग माहूरला विशेष मिळत नाही माहिती असतं. बाबा सांगितलं असतं, बघा तुम्ही जाताय काही हरकत नाही, जा तुम्ही, परंतु बघा आणायचे ना आणू नका. आता खाली उतरता येत नाही आणि मग आपण काय करतो, कुठल्या तरी आमिषाला बळी पडतो, काहीतरी घेऊन देतो आणि मग ते विशेष दिला जातो. तो विशेष प्रसन्नतेचा नव्हे. तुम्ही काहीतरी दिलेलं आहे, समोरच्याला सुद्धा तुमच्याकडनं काही अपेक्षा आहे, तुम्हाला बघितलं, त्यांची इच्छा निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी दिला, असा तर प्रकार नाही ना. आम्हाला 5 किलो तेल द्या, नाही तर काहीतरी द्या. जे गेले त्यांना अनुभव आहे त्याचा. आपला विषय तो चालू आहे म्हणून मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण फक्त करून देत आहे. असे तुम्ही कितीही विशेष आणून तुमचे देवारे जरी भरले पण तिथे मात्र ते अधिष्ठान तिथे राहू शकत नाही. तुमच्या श्री गुरुनी तुम्हाला एक जरी विशेष दिलेला असला ना आणि तो एक जरी आसनावर असला तरी सुद्धा तो प्रसादवत विशेषासारखाच आहे. 5 प्रसाद तुल्य स्थान ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये आम्हाला आमच्या सांगितलेले आहेत की आसन चिन्हस्थळी, राजवठाचा ओटा, पिवळ तवळी, त्यानंतर मग काय गुढा, क्षेत्रखास, हे 5 प्रसाद तुल्य स्थान आपल्याला सांगितले. कारण परमेश्वराचा त्या ठिकाणी प्रसन्नता रूप मनोधर्म आहे आणि अनेक जीवाकारणे तिथे लीळा घडलेल्या आहेत. परंतु नसेल तिथला एखादा विशेष हट्ट धरू नये. आपला हट्ट असतो, बाबा द्यायचा आहे तर आसन चिन्हस्थळी द्या, द्यायचा आहे तर वस्त्रप्रसाद द्या, द्यायचा आहे तर दत्तात्रय प्रभूंचा विशेष द्या, द्यायचा असेल तर मग तो लंगडा बाळकृष्ण मला द्या, बाकीचे विशेष मला देऊ नका. असा जो आपला विनाकारण जो हट्ट असतो ना, तो हट्ट आपण धरू नये. हा, ब्रह्मविद्याशास्त्राने एवढं मात्र नक्कीच सांगितलं, जे नाही त्याच्याबद्दल अप्राप्ती भावायला सांगितले. अप्राप्तीच्या पदार्थामध्ये सुद्धा प्रसाद आलेला आहे. एकूण 7 पदार्थाची अप्राप्ती सांगितली आणि त्या 7 पदार्थाच्या अप्राप्तीमध्ये सुद्धा जसं स्थानाबद्दलची अप्राप्ती सांगितली तशी प्रसादाबद्दलची सुद्धा अप्राप्ती सांगितली. माझ्याजवळ नाही, देवाला विनंती केली पाहिजे. तर कोणाला मागून ते घेऊ मात्र नाही. जर मागून जर घेतलं तर त्याचा उपयोग नाही. देवाला विनंती करा ना. आमच्या बाबांनी आता सांगितलं, इंद्रभट्टांची आपल्याला त्यांनी थोडक्यात लीळा सांगितली. आपण त्या लीळेकडे जाणार नाही, तर बाबांनी त्याचा एक महत्वाचा निर्णय सांगताना अशा पद्धतीने त्यांनी सांगितला की इंद्रभट्टांचा नेमका अधिकार कोणता अधिकार होता त्यांच्या ठिकाणी. ते काही बोधवंत नाही, ते काही अनुसरलेले नाहीत.
इकडे सन्निधानामध्ये एक प्रेमिया भक्त आहे, एक ज्ञानिया भक्त आहे, त्यासोबतच मग औसा असेल, साधा असेल, महादाईचा असेल, अशा थोर योग्यतेचे साधक तिथे आहेत. पण देवाने निवड करत असताना अशा व्यक्तीची निवड केली, घेऊन काय करायचं आहे ते सुद्धा त्याला माहिती नाही. पुढचा विधी देवानेच त्यांना सांगितला की तुमचे देवपूजा असेल, तुमच्या घरी देवपूजा आहे ना? म्हटले आहे. मग त्या देवघरामध्ये हे ठेवा आणि मग काय करा, पुष्प एक तुम्ही तिथे वाहा. हा विधी देवाने सांगितला. त्यांना त्या विधीचं महत्व माहिती नाही. असा कोणता अधिकार त्यांच्या ठिकाणी असला पाहिजे बरं? आमच्या ब्रह्मविद्याशास्त्राचा एक निर्णय अशा पद्धतीने सांगतो, एवढे सगळे जण असताना सुद्धा देवाने त्यांचीच निवड का बरं केली? मागील देही त्यांनी एखादं स्थान असेल, एखादं प्रसाद असेल, तर त्या प्रसादाचं त्यांनी संरक्षण केलेलं आहे. बऱ्याच वेळेला पूर्वीचा आपला कालखंड अशा पद्धतीचा होता. मार्गमेळे फिरस्तीला असायचे. चातुर्मासामध्ये मार्ग 4 महिने एखाद्या गावामध्ये थांबत असताना मग देवपूजेला कुठल्याही पद्धतीने म्हणजे पाऊस पाणी असेल आणि या सगळ्यापासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून मग आपल्यासारखा एखादा उपदेशी जो दृढ उपदेशी आहे तर त्याच्यात सांगितलं जायचं की एवढी देवपूजेची पेटी आहे, तुमच्याकडे राहू द्या, मार्ग आल्यानंतर पुन्हा आम्ही ती वापस घेऊ. आणि मग तो साधक ती देवपूजेची पेटी स्वतःच्या जीवापेक्षा त्या पेटीचं जास्त संरक्षण करायचं. माझ्याकडे पैसा किती आहे, सोनं किती आहे, यापेक्षा देवपूजेची पेटी सुरक्षित राहिली पाहिजे. जीवापाड तो प्रयत्न करायचा. अशाच पद्धतीचा एखादा अधिकार म्हटले त्यांचा आहे. आणि म्हणून देवाने निवड करत असताना इंद्रभट्टांची निवड केली. बाबांनी सांगितलेला जो निर्णय आहे तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आचार्य श्री नागदेवाचार्य अशा पद्धतीचे आहेत म्हटले की विरह अवस्था त्यांची. कदाचित देवानी जर तेव्हा दिला असता आणि नंतर जर समजा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आचार्य श्री नागदेवाचार्यांना ईश्वर विरहाचं दुःख एवढं त्यांना संचारलं की 10वी अवस्था त्यांची प्रगटली की ज्यांना स्वतःच्या देहावरच्या वस्त्राचं भान नाही, त्यावेळेला त्यांच्याकडे जर देवाचं जर वस्त्र जर असतं तर काय केलं असतं. 22 उपलक्षणे प्रेमिया भक्त आहेत की ज्यांना सांगितलं नसतं आणि क्षणार्धात त्यांनी काय केलं की आपलं देह धाडकन तेथे दिलं टाकून. तेव्हा जर वस्त्रप्रसाद जर असते तर त्याचं संरक्षण नसतं झालं. आणि म्हणून देवाने निवड करत असताना त्यांची तेथे निवड केली. मला आपल्याला हा महत्वाचा सिद्धांत येथे सांगायचा आहे. नाही ना आपल्याकडे मागण्याचा प्रयत्न करू नका, चोरण्याचा प्रयत्न करू नका, त्याचे हिस्से पाडण्याचा प्रयत्न करू नका. आहे ना आपल्याकडे हिस्से होत असताना देवाचे सुद्धा वाटण्या आपण करतो. हा देव तुझा, हा देव माझा, हा देव इकडनं आणला म्हणून तो तिकडं, हा देव इकडनं आणला म्हणून इकडं. असं देवाच्या जर वाटण्या जर करत बसलो, घराचे करा ना, वाटण्या करायचं तर घराच्या करा, संपत्तीचा करा, पण विशेषांच्या वाटण्या ही मूर्त तुला आणि ती मूर्त मला. मग आता एक जर जोड जर असेल तर काय करायचं वस्त्रप्रसादाचा? मग ते म्हणतील की लावा का तर होतं, असं सुद्धा होतं. परंतु तेने करूनची आपली योग्यता व्हायला पाहिजे. आणि धर्मरूप जीवनामध्ये जी प्रसाद सेवा आपल्याकडून साकारली गेली पाहिजे तर ती प्रसाद सेवा तेथे होऊ शकत नाही. काय ताकद काय या प्रसाद सेवेमध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. परंतु फक्त आपण प्रसाद सेवेचं जे पहिलं जे पद आहे फक्त तेवढं आपण पाहणार आणि संपूर्ण प्रसाद सेवेचा आवाका आपल्या लक्षात येणार. ते म्हणतात की प्रतिदिनी रोज या जीवाकडनं 62,500 दोष घडतात. मगाशी आपला विषय झाला. यापेक्षाही तुम्ही विचार करा बरं, आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी किती चांगले कामं केले आणि किती वाईट कामं केले.
मी किती लोकांशी गोड बोललो आणि किती लोकांशी मी भांडण केले, किती लोकांबद्दल विचार करत असताना चांगला विचार केला आणि किती लोकांबद्दल विचार करत असताना त्यांची निंदा व्हावी अशा पद्धतीने मी विचार केला. न कळतपणे आपल्याला आपलं स्वतःचं जे जीवस्वरूप आहे ते लक्षात येईल की चांगल्या गोष्टीपेक्षा आपल्या वाईटच गोष्टी आपल्या हातून जास्त घडलेल्या आहेत. कधी विचार केला आपण? कपडे खराब झाले तर आपण धुतो. मग एखादी पावडर जर खराब जर आणली असेल तर आपण म्हणतो चांगली पावडर आणा, चांगला साबण आणा, त्याच्याने आपण कपडे स्वच्छ करतो. आपलं शरीर जर खराब जर असेल तर आपण स्नान करतो. सगळ्या गोष्टीकडे उपाय आहेत आपल्याकडे. पण कधी माझ्याकडनं जे दोष घडतात त्या दोषांचा नाश जर करायचा जर असेल, त्यांना जर क्षम व्हायचं जर असेल तर त्याच्यासाठी उपाय कोणता? त्याच्यासाठी तर कुठलाच उपाय आपण करत नाही. तुम्ही म्हणाल मग आम्ही देवपूजा करत नाही का? मंदिरात येतो, देवपूजा करतो, आमच्या देव्हाऱ्यातली देवपूजा आम्ही करतो, देवाला स्नान घालतो, उपहार दाखवतो, पूजावसर म्हणतो, आरती म्हणतो. हे नित्यविधीची विधी हे तर करणं गरजेचंच आहे. पण असा एखादा विधी की ज्या विधीमुळे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही माझ्याकडून कळत न कळतपणे जे काही दोष मी कमवलेले आहेत आणि त्या दोषांचा नाश व्हावा यासाठी प्रायश्चित सांगितलं. प्रायश्चित म्हणतो आपण. प्रभो राजसी तामसी मी विकारी विकल्पी आणि हिंसको मीच भारी. देवाजवळ प्रायश्चिताचे 2 दंडवत घालतो. अधिकरणांकडे जाऊन तिथे प्रायश्चिताचे 2 दंडवत घालतो. तो विधी आहे, त्या विधीने तर होणार. परंतु आमच्या साधनदात्याने असा कोणता विधी सांगितला तर तो सांगितला म्हणजे प्रसाद सेवा. आणि म्हणून आचार्य श्री मुरारी मल्लभास प्रसाद सेवेच्या सुरुवातीलाच त्या प्रसाद सेवेची काय उंची आहे त्याचं परिज्ञान करून देतात. त्या प्रसाद सेवेचा आणि आपल्या धर्मरूप जीवनाचा काय महत्वाचा संबंध आहे तो संबंध तेथे दर्शवितात. आणि ते म्हणतात की प्रतिदिनीच्या अनिष्टा धुनी होवा वया पुरुषाची कवन विधी करणी येपा. जे काही रोज आपल्याकडून अनिष्ट घडतं, इष्टापेक्षा अनिष्टच अधिक आपल्याकडून घडतं. आणि मग या अनिष्टांची धुनी, धुणं म्हणजेच काय? स्वच्छ करणं. कपडे तुम्ही धुतात, कपडे काय करता की तुम्ही धुता, म्हणजेच काय करतात की कपड्यावर जे काही म्हणजे जे खराब झालेले जे कपडे आहेत त्याला तुम्ही काय करतात की स्वच्छ करण्याचं काम करतात. आणि मग आपले जे दोष आहेत तर ते दोष धुण्यासाठी असा एखादा उपाय आपल्याकडे आहे का म्हटले? कोणता विधी त्यांनी केला पाहिजे? देवाने तर नित्यविधी सांगितले, 7 नित्यविधी सांगितले, 4 निमित्त विधी सांगितले. मग असा कोणता विधी केल्याने या दोषांचा नाश होणार तर ते म्हणतात ना प्रसाद सेवा. एकच विधी आहे तो म्हणजे प्रसाद सेवा. आणि जो साधक नित्यदिनी प्रसाद सेवा करतो खऱ्या अर्थाने त्याचा जो दैवराहाटीचा जो अधिकार आहे तर तो अधिकार नक्कीच तिथे जलद पद्धतीने घडतो. तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्ही ज्या वेळेला धर्मरूप एखादा विधी करता आणि धर्मरूप विधी करत असताना बऱ्याच वेळेला काही असळकता आपण जोडलेली असते, काही अनाधिकार आपण जोडलेला असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला प्रयत्न करून देखील आपण तिथे स्थिर होऊ शकत नाही. स्मरण करायला बसले जांभई येते, आळस येतो. निरोपणाला बसले, पोथीला बसले, त्याच्यानंतर असं वाटतं कधी लवकर संपतं, कधी एकदाचे 9 वाजतात आणि कधी आपण घरी जातो. कशामुळे झालं? जे काही अनिष्ट आपण जोडून ठेवलेलं आहे कधी त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्नच नाही केला आणि याच्यातूनच आपली अयोग्यता निर्माण झाली. आणि ही अयोग्यता वाढत वाढत एवढी आपल्याला ती अधगामीपर्यंत ती घेऊन जाते की नंतर मात्र देवाचं एक जरी नाम घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्याची आठवण आपल्याला होत नाही होत त्याची आठवण. अशा वेळेला
प्रसाद सेवेसारखा विधी आपल्या श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने तो करण्याचा प्रयत्न करा. आपल्या श्री गुरूंना विचारा, आपले जे निमित्त आहेत, जे अधिकरण आहेत, त्या अधिकरणांना विचारा की बाबा मला प्रसाद सेवा आचरायची, कसं आचरू सांगा. आणि ते सांगतील तुमची पात्रता बघून, तुमची योग्यता बघून, तुमची आर्तता बघून. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने प्रसाद सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा फक्त 15 दिवसामध्ये तुमच्यामध्ये किती बदल तिथे घडतो. फक्त 15 दिवसामध्ये. आधी विधी करत असताना त्या विधीमध्ये लक्ष एकरूप नाही व्हायचं, आता मात्र होतंय. आता पारायण करू वाटतं, स्मरण करू वाटतं, आता मंदिरात जाऊ वाटतं आपल्याला. मंदिर कशासाठी असतात? विधी जोडण्यासाठी तर मंदिर असतात. मंदिर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, त्या मंदिरात जाऊन मला विधी किती साधल्या जातो हे महत्वाचं आहे. आपण फक्त मंदिराच्या भव्यतेकडे पाहतो, मंदिराच्या कळसाकडे पाहतो, मंदिरातल्या देवपूजेकडे पाहतो. नामधारकासाठी गरजेचं की या मंदिरातून मला माझा विधी किती साधल्या जातो आहे, आणि तरच त्या मंदिराची यथार्थता आहे. मंदिरामध्ये प्रसाद वंदन असतात. कधी आत्मीयतेने जातो का बरं? की नाही प्रसाद जोड आहेत आणि ते मला वंदन करायला जायचं, कधी आत्मीयतेने जातच नाही. कधी कधी तर असं होतं की माझ्यासारखा एखादा कार्यक्रमाला उपस्थित होतो, तो येत नाही असं नाही, दुरूनच फक्त हात जोडायचे, दंडोत बाबा म्हणायचं आणि आपल्या पुढच्या कार्याला बसायचं. असंही बऱ्याच वेळेला घडतं की नाही. हात सोहळे करावेत, अधिष्ठानाला वंदन करावं, विशेष वंदन करावा. प्रसाद जोड जर असतील तर प्रसाद जोड सुद्धा त्याच विधीने आणि त्याच आत्मीयतेने ते वंदन करावे, असं मात्र आपण करू शकत नाही. कशी आपली योग्यता घडेल हो? नाही आपली योग्यता घडणार. कसा तो आपला अधिकार निर्माण होईल की ज्या इंद्रभट्टांना स्वामींनी प्रसन्नतेने फुटा प्रसाद दिला, आमची साधा अत्यंत मनाने असलेली साधा, परंतु काय काय दिलं श्री प्रभू बाबांनी सुद्धा तिला दिलं. किती दिलं तिला? न मागता तिला मिळालं. खऱ्या अर्थाने आपल्या भाग्याचं लक्षण तेच असतं की ज्या वेळेला न मागता एखादी गोष्ट आपल्याला मिळते. मग एखाद्याने एक गाठी जरी आपल्याला भेट म्हणून जर दिली ना, न मागता जर दिली ना, तर त्याच्यातलं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य फार महत्वाचं आहे. मागून तर सगळंच मिळतं ना, मागायला जर गेलो तर सगळंच मिळणार आहे, पण न मागता जर मिळत असेल तर त्याच्यासारखं भाग्य नाही कोणतं. आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो की भांडण करून सुद्धा घेऊन फायदा नाही, चोरी करून सुद्धा घेऊन फायदा नाही. याच इंद्रभट्टांना दिलेला फुटा, आणि जेव्हा आम्ही स्मृतीस्थळामध्ये जेव्हा पाहतो, आचार्य श्री नागदेवाचार्य या परमार्गाचे आचार्य झालेले आहेत. आता स्वामींच्या असन्निधानी स्वामींनी विहित केलेला जो विधी आहे त्या विधीचं पालन करणं सुरू आहे. आणि मग आता परमार्गाला वंदन करण्यासाठी देवानी ज्या हेतूने हे प्रसाद दिलेले आहेत तो प्रसाद आता प्राप्त करावा. आणि म्हणून सुरुवातीला माहीम भट्ट गेले इंद्रभट्टांच्या घरी. म्हटले देवाने तुम्हाला प्रसन्नतेने प्रसाद दिला तर तो तुम्ही आम्हाला वापस करा. आता इंद्रभट्ट म्हटले की मी कस काय तुम्हाला द्यायचा, तो दिलाय कोणाने? देवाने मला दिलेला आहे, मग तुम्ही मागणारे कोण? आता मी तुम्हाला देणार नाही. माहीम भट्ट काहीच बोलले नाही. निराश होऊन पुन्हा परमार्गामध्ये येतात. आचार्य श्री नागदेवाचार्यांना ते कळतं आणि आचार्य श्री नागदेवाचार्य संपूर्ण लीळाचरित्रामध्ये किंवा स्मृतीस्थळामध्ये कधीच आचार्य श्री नागदेवाचार्य चिडलेले नाहीत. कधीच नाही चिडले. शब्दाने बोलले, परंतु एवढ्या गंभीर शब्दामध्ये सुद्धा कधीच नाही बोलले. मा मढान तू घालू मढची खाईल इथपर्यंत बोलले. दंडवत करत असताना शिक्षा पण केलं तिथपर्यंत बोलले. पण आचार्य श्री नागदेवाचार्य पहिल्यांदा कोणाचा तरी बाप काढतात आणि आचार्य श्री नागदेवाचार्य म्हणतात फुटा काय त्याच्या बापाचा? देत नाही म्हणतो तो काय त्याच्या बापाचा आहे का?
तो समस्त गुरुकुळाला वंदन करण्याच्या हेतूने देवाने तो दिलेला आहे. पण बघा, आचार्य श्री नागदेवाचार्यांनी येथे आता प्रसाद सेवा केली. फुटा तर आणायचा आहे, पण प्रसन्नतेने आणायचा. तो चिडून आणायचा नाही, तो जबरदस्तीने आणायचा नाही, तो चोरूनही आणायचा नाही. का बरं? आचार्य जबरदस्ती करू शकले नसते, तुला द्यावाच लागेल असं म्हणू शकले नसते. एवढं जरी म्हटलं असतं तरी त्यांचं काम झालं असतं ना. पण आचार्य श्री नागदेवाचार्यांना त्यांची प्रसाद सेवा माहिती आहे. आचार्य श्री नागदेवाचार्य जातात, गेल्यानंतर त्यांनी दंडवत केला, त्यांचं स्वागत केलं. आचार्य श्री नागदेवाचार्य थोडेसे रागाच्या भरातच म्हणतात की तो फुटा आधी आण इथे. तो फुटा आणल्याही गेला. आता मात्र आचार्य श्री नागदेवाचार्य सात्विक झालेले आहेत. दोन हात जोडले आचार्य श्री नागदेवाचार्यांनी विनंती करतायत. बघा कोण कोणाला विनंती करतोय. ज्यांना स्वामींचा वरद हस्त आहे, उत्तरार्धाचा कालखंड जर बघितला तो केवळ आचार्य श्री नागदेवाचार्यांकारणे पाहायला मिळतो. अनेक चरित्र की आचार्य श्री नागदेवाचार्यांना घडविण्यासाठी आहेत. या परमार्गाचं या मार्गाचं आचार्यपद सुद्धा त्यांना बहाल केलं. पण ते आचार्य इंद्रभट्टांच्या समोर दोन हात जोडतात आणि तन्मयतेने आर्ततेने विनंती करतात की तुम्हाला देवाने जो फुटा दिलेला आहे तो परमार्गाला त्याचं वंदन घडावं या हेतूने दिलेला आहे. अगदी सुरुवातीचं म्हणजे आपण जर बघितलं तर आचार्य श्री नागदेवाचार्यांना एवढा राग आलेला आहे, तो फुटा हातामध्ये घेतात, त्याचे दोन तुकडेही करतात. तिथपर्यंत फक्त राग आहे, त्याच्यानंतर राग नाही. दोन्ही वस्त्रांच्या घड्या केल्यानंतर दोन्ही वस्त्र इंद्रभट्टांच्या हातामध्ये दिल्या आणि मग हात जोडून आता विनंती करतात की गुरुकुळाला हा जो फुटा आहे तर तो फुटा तुम्ही आम्हाला वंदन करण्याच्या हेतूने द्या. हेतू कोणता आहे? गुरुकुळाला वंदन करण्याच्या हेतूने. मला एकट्यालाच वंदन घडलं पाहिजे हा हेतू आचार्य श्री नागदेवाचार्यांचा नाही. बऱ्याच वेळेला एखादं प्रसाद रूप वस्त्र असेल, एखादा विशेष असेल, तो आपल्याकडे असतो आणि मग कोणीतरी विनंती करतं की तुमच्याकडे वस्त्रप्रसाद आहे, तुमच्याकडे विशेष आहे, तर मग तो विशेष तुम्ही काय करा की आम्हाला वंदन करवा. ती म्हणतात नाही, तो तुम्हाला वंदन करण्यासाठी नाही, तो कोणासाठी? तो फक्त माझ्या एकट्यासाठी, तो फक्त मलाच मिळालेला आहे, तो तुम्हाला मिळालेला नाही. आता तुमच्या गावातले बरेचसे वस्त्रप्रसाद इकडे येत असतील मंदिरामध्ये आषाढीच्या वेळेला, पण बऱ्याच गावामध्ये असं असतं की ते आपले प्रसाद जोड मंदिरामध्ये पाठवत नाही. ते म्हणतात तो फक्त आम्हाला मिळालेला आहे, त्याच्यावर फक्त आमचा हक्क आहे, आम्हीच फक्त डोकं ठेवू, आम्हीच फक्त तिथं पुष्प वाहू, बाकी कोणी व्हायचं नाही. त्याला धर्मच नाही कळाला, त्याला शास्त्रच नाही कळालं. आचार्य श्री नागदेवाचार्य ते वस्त्र देत आहेत आणि विनंतीपूर्वक ते वस्त्र पुन्हा विनंती करून काय करतायत की अर्ध वस्त्र वाटतायत. बघा, इंद्रभट्टांना सुद्धा त्यांची चूक लक्षात आली. आता इंद्रभट्टांना सुद्धा त्यांची प्रसाद सेवा आचरायची आहे. लक्षात आलं की देवाने दिलं, एकट्यासाठी नव्हतं दिलं. असन्निधानामध्ये या समस्त गुरुकुळाला वंदन ते झालं पाहिजे म्हणून ते दिलं. आणि तो अर्ध फुटा अगदी प्रसन्नतेने आचार्य श्री नागदेवाचार्यांना तेथे तो देऊन टाकलेला आहे, तो दिलेला आहे. आम्हाला लीळाचरित्रामध्ये एक लीळा पाहायला मिळते की सारंग पंडित 2 वस्त्र आणले, देवाला बसण्यासाठी आसनावर एक वस्त्र ठेवलं, एक वस्त्र आपल्यासाठी घेतलं. स्वामी थोडा वेळ बसले, स्वामी तिथून उठून निघून गेले. यांनी ते वस्त्र उचललं आणि मग काय म्हणतात, हे प्रसादाचं वस्त्र झालं म्हटलं. आता कसं वस्त्र झालं? प्रसादाचं झालं म्हणतात. कधी कधी प्रयोग आपणही करतो. मंदिरामध्ये नेलं की म्हणतो हे आता प्रसादाचं झालं. कधी कधी ते स्थानाचे, आपल्याला माहिती असेल की स्थानाला तांबे वगैरे लावतात
आणि मग ते कधी कधी तांबे काढले की मग ते तांब्याचे तुकडे आणतात, म्हणतात आज प्रसाद झालं म्हणतात, एवढ्या वर्षापासून चिकटलेलं म्हणतात त्या ओट्याला, मग आता तो तांबा काय असं थोडंच आहे, ते सुद्धा नमस्कारी झालं म्हणतात. असं होईल का बरं नमस्कारी? आपणच पवित्र नाही झालो तो वस्तू खूप पवित्र होईल. हे जे अज्ञान आहे हे अज्ञान आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि देवाला अपेक्षित असलेली जी प्रसाद सेवा आहे तर ती प्रसाद सेवा आचरता आली पाहिजे. ज्या वेळेला अशा पद्धतीने प्रसाद सेवा करायला लागू, खऱ्या अर्थाने आपला जो अधिकार आहे, आपली जी योग्यता आहे तर ती योग्यता घडायला वेळ लागणार नाही. निश्चितच आपली योग्यता तिथे घडेल. आणि म्हणून देवपूजा किती आहे हे महत्वाचं नाही, त्या देवपूजेची व्यवस्था मी कशी करत आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुमची प्रसाद सेवा, नामधारकाची प्रसाद सेवा कुठून सुरू होते? नामधारकाची प्रसाद सेवा हात सोवळे तुम्ही कसे करतात इथून सुरुवात होते. त्याच्याही थोडंसं आणखीन जर सरकलं मागे, तुम्ही एखाद्या मंदिरात एखाद्या आश्रमात आल्यानंतर दंडवत कसा करतात इथून प्रसाद सेवा सुरू होते. काही जण असे असतात, दंडवत बाबा, हात खिशामध्ये दंडवत बाबा. काही तर असे दंडवत करणारे असतात, दंडवत बाबा, जणू काही निवडणुकीलाच उभा राहिलाय का, आमची निशाणी दंडवत आणि आम्हाला तुम्ही काय करा, मतदान करा. कसं नाही ना होणार, आपली प्रसाद सेवा नाही होणार पूर्ण. नम्रता पाहिजे, लीनता पाहिजे. परमेश्वराचा साधनवंत, त्याची पात्रता काय आहे हे महत्वाचं नाही, त्याच्या ठिकाणी वस्त्र आहे, त्यांनी अनुसरलेला आहे, आपण दोन हात जोडून नम्रतेने त्यांना दंडवत केला पाहिजे. दंडवताचा लाभ काय? फार मोठा लाभ आहे. कधी बाबांना विनंती करा, बाबांना सांगा की बाबा दंडवत नावाचं स्थळ एकदा आमच्यासाठी लावा, आम्हालाही कळेल की दंडवताचे लाभ किती आपल्याला झाले ना. झाले किती लाभ आपल्याला माहिती, किती लाभ त्याच्यामध्ये आहे. दंडवत कसा करतो इथून आपली प्रसाद सेवा खरी सुरू आहे. हात कसे सोहळे करतो, विशेष वंदन करत असताना विशेषाला वाकवतो का आपण वागतो हे सुद्धा महत्वाचं आहे ना. वस्त्रप्रसाद करत असताना ते आपल्या कपाळापर्यंत आणून आपणतो का आपलं कपाळ तिथपर्यंत नेतो हे सुद्धा महत्वाचं आहे. फुलांची निवड करत असताना देवाला फुलं घ्यायचे, मग ते मला आवडतो जो सुगंध तेच घ्यावे का? नाही, देवासाठी कोणते योग्य ते घेणं गरजेचं आहे ना. सगळ्या गोष्टी मनाला जे योग्य वाटतं ते आपण करत असतो. विडावसर करत असताना, फळं निवडत असताना सुद्धा जे आपल्याला फळं आवडतं ते आपण निवडतो. बरोबर, देवाला उपहार करायचा गोड पदार्थ आपल्याला आवडतो तो मग देवाला त्याचे समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं आपण करतो. ही खरी नामधारकाची प्रसाद सेवा आहे. तुम्ही दैवराहाटीमध्ये आल्यानंतर तुमचं वर्तन कशा पद्धतीने आहे? देवाने प्रत्येक विधीचं पावित्र्य सांगितलेलं आहे. कुठलाही विधी असू द्या, संकल्प सोडत असताना सुद्धा त्याचं एक पावित्र्य आहे, ते आपल्याला जपता आलं पाहिजे. देवाला पुष्प समर्पित करायचं ना, तर पुष्प कशा पद्धतीने देवाला समर्पित करायचं त्याचं सुद्धा एक पावित्र्य आहे, त्याचा सुद्धा एक विधी आहे. तो विधी समजणं गरजेचं आहे ना. आणले फुलं टाकले देवावर, त्याचा काही उपयोग आहे का? त्याचा काहीच उपयोग नाही. ते फूल वाहत असताना माझ्या साधनदात्याने मला तो विधी सांगितला आहे, एथ पुष्प एक वाहिजे. देवा तू मला सांगितलं आणि म्हणून हे एक पुष्प मी काय करत आहे की देवा मी तुला येथे समर्पित करत आहे. तो भाव आपला तिथे असणं गरजेचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने जो नामधारक आहे तो नामधारक दक्ष नामधारक होईल, जो सुदृढ अशा प्रकारचा नामधारक होईल. आज नामधारकांची संख्या फार आहे, मोठी आहे. आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही महानुभावपंथीयांची आमची संख्या किती म्हटली? 3 कोटी आहे. शासन दरबारी नोंद करत असताना 3 कोटीची नोंद आम्ही करतो. पण खरोखरच जर त्याला जर वेगवेगळ्या पद्धतीची जर चाळणी जर आपण जर लावले, खऱ्या अर्थाने मला वाटतं की मला देव प्राप्त झाला पाहिजे, मला माझ्या देवाचं जे साधन आहे ते समजलं पाहिजे, देवाचं शास्त्र मला कळालं पाहिजे.
हे जर आपण शोधत जर बसलो तर मनुष्यानाम सहस्रेषु पाहायला मिळेल. आम्हाला आमची क्वांटिटी किती आहे ते महत्वाचं नाही, तर क्वालिटी महत्वाची आहे. जोपर्यंत क्वालिटी घडणार नाही तोपर्यंत योग्यता घडणार नाही. आणि म्हणूनच आपल्या धर्मरूप जीवनामध्ये जे कुपकाठी करणारे आचार्यगण असतात ते अशा धर्मवार्तेचं काय करत असतात, आयोजन करत असतात की जेणेकरून, आता मला सांगा की प्रसाद सेवा हा विषय काय यांच्यासाठी आहे का? यांच्यासाठी नाही, तो आपल्यासाठी आहे. व्याख्यानमाला जे ठेवले ती काय यांच्यासाठी आहे का? ती आपल्यासाठी आहे. आणि संत महंत जणांचं आयोजनच त्यासाठी असतं की जेणेकरून तुमची जी धर्मरूप साधना आहे ती धर्मरूप साधना तुम्हाला कळावी आणि ती मजबूत व्हावी, ती सुदृढ व्हावी आणि तुम्हाला सुद्धा परमेश्वराचा हेत कोणता आहे तर तो हेत तिथे कळावा, यासाठीच हे प्रयत्न केले जातात. आणि म्हणून माझी प्रसाद सेवा कोणती, प्रत्येकाने आत्मचिंतन करावं. मला माझ्या प्रसाद सेवा मला आचरता आली पाहिजे. माझा घरचा जो विशेष आहे त्या विशेषाच्या ठिकाणी ती प्रसाद सेवा मला करता आली पाहिजे. आमच्या प्रसाद सेवाकारांनी 3 वेळा प्रसाद सेवा करायला सांगितले. शेवटचा मुद्दा आहे फक्त. जो 3 वेळा करतो तो उत्तम पुरुष सांगितला, जो 2 वेळा करतो तो मध्यम पुरुष सांगितला आणि जो 1 वेळा करतो, आला आठवण तर चला मंदिरामध्ये करा बाबांना दंडवत, विशेष करू वाटला तर करा, नाही तर मगाशी सांगितलं इथूनच हात जोडायचे आणि बसायचं. जो एकही वेळा करत नाही, आता सांगा की तो कोणत्या अवस्थेचा असेल. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 वेळा प्रसाद सेवा आठवता आली पाहिजे. विशेष असेल ना आपल्या ठिकाणी तर विशेष घेऊन त्या विशेषाच्या समोर ती प्रसाद सेवा करता आली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, बाबांना विनंती करा की बाबा आम्हाला प्रसाद सेवा कशी करायची ते सांगा. तुमची योग्यता, तुमची पात्रता बघून बाबा नक्कीच तुम्हाला तिथे सांगतील. पण जाता जाता एवढंच मी आपल्याला सांगतो, जर खरोखरच जर तुम्हाला असं वाटत असेल की तो साधन दाता मला प्राप्त करायचा, आतापर्यंत पुनरपी जननम पुनरपी मरणम असे असंख्य जन्म आपले वाया गेले. देवाने सुद्धा सांगितलं, मिळे जन्म दिदले, ओळे जन्म दिदले, रुग्णी आधी दिले, शिवणी आधी दिले. देवाने एकच सांगितलं की मा एक जन्म येत दिजो का. तो जन्मल्यापासूनही सांगितलं नाही. बघा किती मोठी सबसिडी दिली देवाने. तुम्हाला जेव्हा देव कळाला तेव्हापासूनच तरी द्या. एखाद्याला वयाच्या 60व्या वर्षी देव समजला, पण निदान तिथून पुढचं तरी देह उरलेलं जे काही जगणार आहे 5-10 वर्ष तेवढं तरी तुम्ही द्या देवाला. एवढीच अपेक्षा देवाने केलेली आहे. आणि लक्षात घ्या, हे घोर अशा प्रकारचं कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपण राहत असताना दिवसेंदिवस या कलियुगामध्ये आपल्याला सुनीती तर कधीच बघायला मिळणार नाही, सगळी कुनीतीच आपल्याला पाहायला मिळेल. अवतीभोवती घडणाऱ्या घटना आपलं मन व्यथित होतं. आपलं सात्विक असलेलं मन कधी रजोरूप बनतं, कधी तमोरूप बनतं, हे आपल्यालाही सांगता येत नाही. या सगळ्या अनिष्ठांपासून जर वाचायचं जर असेल तर वाचण्यासाठी प्रसाद सेवा हाच महत्वाचा विधी आहे. तो विधी आपण सर्वजण आपल्या धर्मरूप साधनेमध्ये तो प्रसाद सेवेच्या माध्यमातून तो आपण कराल तरच या व्याख्यानमालेचं सार्थक होऊ शकतं, आजच्या दिवसाचं सार्थक होऊ शकतं. ते कशा पद्धतीने केले पाहिजे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपले निमित्त आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारा, पण तो विधी करण्याचा प्रयत्न करा. कारण तो फक्त अनुसरल्या साधकासाठी नाही तर नामधारकासाठी आहे. येथीचा जो वेदवंत आहे त्या वेदवंतासाठी सुद्धा आहे. हा, त्याचं कशा पद्धतीने करायचे ते वेगवेगळे त्याचे माध्यम आहेत, परंतु मला माझी प्रसाद सेवा कशा पद्धतीने करायचे आपल्या निमित्तांना आपल्या गुरुवर्यांना विचारून तो विधी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण तो कराल ही मी नक्कीच आपलं गाव आणि आपल्या गावातील असलेले अधिकर्ण श्री बाबाजी त्यांच्या सन्निधानात, त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या कुपकाठीमध्ये आपण सर्वजण आपली धर्मरूप साधना परिपक्व करीत आहात. आणि म्हणून निश्चितच तुम्ही सर्वजण ते कराल एवढं मी आपल्याकडनं
अपेक्षा बाळगतो आणि प्रसाद सेवा एक चिंतन. खरं तर बाबांना जेव्हा मी हा विषय सांगितला त्यावेळेला मी विषय देऊन टाकला. 15 दिवसापूर्वी मी सहज बघितलं, म्हटलं प्रसाद सेवेवर काही आपल्याला सापडतं का? मी पहिल्यांदा तर तुमचंच नाव दिसलं, श्री दत्त मंदिर. तर बाबांची पोथी झाली प्रसाद सेवेवर. म्हटलं आता बाबांनी आपल्या अधिकारवाणीने जर प्रसाद सेवा जर सांगितली आणि तिथं आता आपण पुन्हा शहाणपणा करायचा की मी तुम्हाला प्रसाद सेवा आणि एक चिंतन करतो, हे अतिशोक्ती होईल, अधिकृती होईल. आल्यानंतर बाबांना मी विनंती केली की बाबा, विषय मी हाच घेतो, परंतु नामधारकांच्या दृष्टीने मी तो मांडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्या दृष्टीने आपण येथे चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक बाबाजी आहेत, त्यानंतर आमचे अण्णा आहेत, आदरणीय जाळीच्या देवाचे बाबा आहेत, आमचे नितीन आप्पा आहेत. हे सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, सगळ्याच बाजूने ज्येष्ठ आहेत. त्यांच्यासमोर मी अधिकृती या ठिकाणी बोलण्याची केली, बसण्याची केली. साधनदात्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना त्याचा मी प्रसोग त्या ठिकाणी मोडतो आणि लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.